सफर की शुरुआत है। अभी तो ये सफलता के सफर की शुरुआत है। आगे कठिन परीक्षाओं से होने वाली मुलाकात है। विश्वास रखो, मेहनत करो, तुम्हें यश जरूर मिलेगा। विश्वास रखो, मेहनत करो, तुम्हें यश जरूर मिलेगा। तुम्हारे सर पर माता पिता गुरु और भगवान परशुराम का हाथ है। तो आप लोगों के सर पर भगवान परशुराम का हाथ है। आज आपके जीवन की आपने पहली पायरी सिर्फ पार की है। ये सत्कार बोल दो, आपको आगे भविष्य के लिए चॅलेंज है। आपको हम लोग प्रेरणा देने काम कर रहे सिर्फ की आगे भविष्य में और आगे बढ़े। आज आपण यशाच्या पायरीवर जे पहिलं पाऊल ठेवलेलं आहे, यापुढे आपल्याला आपली तुमच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेवर तुम्हाला तुमचा विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे। जे लक्ष्य तुम्ही ठरवलेलं आहे ते लक्ष्य तुम्ही त्याला कृतीपर्यंत नेण्यासाठी एक पूल म्हणून जो काम आहे ते करणं तुमचं कर्तव्य आहे। आणि तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे। तुम्हाला माहिती आहे एक मुलगा शाळेत असताना जेव्हा तो 10वी मध्ये गेला, 9वी मध्ये, आणि त्यांनी सरांना सांगितलं सर शाळेतून दुसरा कोण आला। सर म्हणजे असं कोण विचारते का दुसरा कोण आला? जनरली लोक विचारतात पहिला कोण आला शाळेतून, तो दुसरा कोण आला म्हणे। मग तू काय विचारलं? अरे मला गॅरंटी आहे म्हणजे मी पहिलाच येणार आहे। इतका त्याचा आत्मविश्वास होता। आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वातंत्र्यवीर सावरकर, जे ब्राह्मणाचा अभिमान आहे की त्यांना स्वतःहून सांगितलं त्या इतका कॉन्फिडन्स तुमच्यात असला पाहिजे की मी ज्या परीक्षेत बसलो त्या परीक्षेत मी माझा नंबर पहिलाच आणणार। हे प्रण तुम्ही जेव्हा करणार तेव्हा तुमचा आत्मविश्वास जागा। आणि तुमच्या सरांनी जेव्हा सांगितलं आपल्या मान्यवर वक्त्यांनी की तुमचा फोकस जो आहे तो पहिले एका जे तुम्ही ठरवलं त्याच्यावर फोकस तुमचा कायम करा। आणि तुमचा हा तुम्ही स्वतःला डिसिप्लिन लावून घ्या। तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन जे आहे ते लावणं खूप आवश्यक आहे। आणि एक सांगतो तुम्हाला मुलांनो की कधी तुमच्या आई वडिलांना तुम्ही दुखू नका। कारण काय सांगतो की तुम्हाला जेव्हा तुम्ही शाळेत जाता सकाळपासून तुमची आई तुमच्या आधी उठून तुम्हाला तयार करण्यापासून डबा तयार करण्यापासून जे तयार करून देते आणि संध्याकाळी आल्यानंतर परत तुमचे आल्या तुमचे असे स्वयंपाक तयार ठेवते, हे सर्व आईचं कर्तव्य। बाबा जे आहे तुमचे ते किती कष्ट करून तुमची फी भरतात आणि त्याचं चीज करण्याकरता तुम्हाला त्यांचं कधीही त्यांचे उपकारही विसरले नाही पाहिजे। आणि मी त्याच्याकरता तुम्हाला एक सांगणार आहे, जो लोग माँ बाप के सपनों को आंखों में मंजर रखते हैं, जो लोग माँ बाप के सपनों को आंखों में मंजर रखते हैं, अपने सपनों को हकीकत में बदलने का हुनर रखते हैं, अपने सपनों को हकीकत में बदलने का हुनर रखते हैं, जो जीवन में आने वाली कठिनाइयों का हिम्मत से सामना करते हैं, जो जीवन में आने वाली कठिनाइयों का हिम्मत से सामना करते हैं, ऐसे ही लोग जिंदगी में कुछ कर गुजरने का जिगर रखते हैं। तो आपको अगर वो जिगर आपके पास होगा तो आपको कठिनाइयों को भूल जाना पड़ेगा। जब तक आप कठिनाइयां भूलकर अपना लक्ष्य पे फोकस नहीं करेंगे तब तक आप लोग आगे अभी जो सब लोगों ने बताया, लेकिन मैं आपको एक बताना चाहता हूँ कि 2023 में एमपीएससी में लड़कियों के अंदर महाराष्ट्र में से जो प्रथम आई थी वो थी वैष्णवी भावस्कर, नागपुर की है वो। और आपको बताऊँ वैष्णवी भावस्कर वो जब फोरेंसिक साइंस में उसने बीएससी किया, उसके बाद उसने लक्ष्य किया कि मेरे को अब इसके बाद एमपीएससी करना है। कोई कोचिंग क्लास से लगाया नहीं। यह आज जो फैड चला है कि हम लोग पूना बॉम्बे दिल्ली जाकर ही कोचिंग में जाकर सक्सेस होंगे, उसने ठहराया कि मैं कोचिंग नहीं लगाऊंगी। उसकी घर की परिस्थिति, पिताजी गुजर गए थे, माँ एक छोटा मोटा काम करती थी, तो घर की परिस्थिति भी नहीं थी। लेकिन उसने एमपीएससी के लिए जो तैयारी की, उसके फ्रेंड्स ने उसने सहयोग दिया उनको, और उसके कुछ जो सहेलियाँ थी वो पूना गई थी, वहाँ से कोचिंग की उनसे गाइडेंस लेती थी। तो उसने कुछ बातें बताया कि असाधारण परिस्थिति में भी हम लोग कैसे अपने गोल को पूरा कर सकते हैं। उसके लिए उसने बताया की मी फक्त घरात अभ्यासाला सुरुवात केली आणि तिने सांगितलं की मी आपल्यातली क्वालिटी काय आहे ती पहिले ओळखण्याचा मी प्रयत्न केला की माझ्यात कोणता गुण आहे, तो गुण मी हिरला पाहिजे। म्हणजे तुमच्यातला गुण काय आहे हे तुम्हाला समजते आणि नंतर तो गुण समजला की त्याला बिल्डअप करा। त्या गुणाला तुम्ही जर बिल्डअप केलं तरच तुम्ही काम करा। तिने सांगितलं मी बरेचसे यूट्यूबवर लेक्चर ऐकले, तिच्याकडे मटेरियल नव्हतं, कशी प्रोसेस आहे माहीत नव्हती, की तिला कोचिंग नाही, कोणी गाईड करणार नाही, पण तिच्या मित्रमंडळींनी तिला गाईडलाईन दिली। म्हणून मित्र हे आयुष्यात असणं आवश्यक आहे आणि ते पॉझिटिव्ह थिंकिंग वाले असणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे जर तुम्ही सक्सेसफुल लोकांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले पाहिजे, जे बरेच यूट्यूबवर व्हिडिओ येतात IAS अधिकाऱ्यांचे की त्यांनी कशा कशा परिस्थितीत गेले। तुम्ही जयस्वाल IAS झालेला आहे त्याचा विचार केला असेल, पहिल्या अटेम्प्टमध्ये तो ग्रामीण भागातला मुलगा UPSC झाला होता जयस्वाल म्हणून,
त्याचे बाप रिक्षा चालक होते, आई वारलेली होती. तर असे प्रेरणादायक व्हिडिओ तुम्ही पहा, त्यांच्याकडून काहीतरी शिका आणि या सक्सेसफुल लोकांचे जे आहेत त्यांच्याकडून प्रेरणा घ्या आणि तुमचे गुरु जे आहेत त्यांची नेहमी गाईडलाईन घेत राहा. तिने त्यांच्या शिक्षकांकडून काय गाईड घेतली, तिने स्वतःमधल्या चुका ओळखल्या की माझ्यात काय कमतरता आहे, माझ्यात काय चूक आहे, त्या चुकावर तुम्ही काम करा. तुम्हाला यशाचं पुढे जर यश मिळवायचं असेल तर तिने PYQ म्हणून ॲनालिसिस केलं, ते करायला शिका आणि तुम्ही तुमची क्वालिटी जी आहे ते तुमची क्वालिटीचे पुस्तक रेफर करायचे. कारण अभ्यासक्रम भरपूर असतो, पण काही क्वालिटी दर्जेदार पुस्तकं जे असतात ते आपल्या लोकांकडून गुरुकडून शिका आणि त्या पुस्तकावर तुम्ही अभ्यास करा, नेमकं फोकस करा की मला काय करायचं. आणि केलेला अभ्यास हा वारंवार रिव्हिजन करा. तुम्हाला रिव्हिजन करायला नोट्स काढता यायला पाहिजे आणि प्रॉपर ट्रॅक हा ओळखता आला पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर भविष्यात तुम्ही सुद्धा MPSC UPSC पास होऊ शकता. हे आवश्यक आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला कोणतरी गाईड करणारा गुरु आवश्यक आहे आणि गुरुचं महत्त्व हे आयुष्यात विसरलं नाही पाहिजे. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगतो की बोटांना जेव्हा वळण लागते तेव्हा जगण्याला अर्थ येतो. बोटांना जेव्हा वळण लागते तेव्हा जगण्याला अर्थ येतो. बुद्धी अक्षरांची गोडी साधते तेव्हा जगण्याला अर्थ येतो. गुरुकृपेने ज्ञानाचे अमृत चाखावास मिळते. गुरुकृपेने ज्ञानाचे अमृत चाखावास मिळते. गुरुवाणी कानात ज्ञान सांगते तेव्हा जीव जगण्याला अर्थ येतो. म्हणजे गुरुवाणी हे नेहमी तुमच्या कानात पडत राहिली पाहिजे, तेव्हाच तुमच्या जगण्याला खरा अर्थ आहे. तर तुम्ही अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आमचा उद्देशच आहे. नंदुभाऊ कुलकर्णींनी खूप चांगलं ब्राह्मण महासंघाचं कार्य सांगितलं. मी आता त्या विस्तृत जात नाही आहे वेळ खूप झाल्यामुळे, परंतु ब्राह्मण महासंघाचं कार्य एक आहे की सारे ब्राह्मणों को एक छत के नीचे जमा करना. आज ब्राह्मणाबद्दल जे काही आहे याचं कारण काय की आपल्यातली एकजुटता जी आहे. नंदुभाऊ सांगितले महाराष्ट्रात किती आहेत ब्राह्मण संघटना, पूर्ण भारतात जवळपास 630 ब्राह्मण लोकांच्या संघटना आहेत आणि त्या विखुरलेल्या असल्यामुळे कोणी पदासाठी या संघटनेत जाती स्वतः नवीन पक्ष उघडतो आहे. तर प्रत्येक वेळाने हे लक्ष केलं पाहिजे की आपण ब्राह्मण आहोत ते एक छत्राखाली आले पाहिजे. त्याच्यासाठीच डॉक्टर गोविंद कुलकर्णींनी ही संघटना सुरू केली. त्यांनी सांगितलं 23 राज्यात आहे. ते एक सांगायला वेळेला की त्यांनी गोविंद कुलकर्णींनी दिल्लीमध्ये परशुराम भवन बांधलेलं आहे. जे ब्राह्मण लोक जातील त्यांच्याकरता अल्प दरात तिथे राहण्याची व्यवस्था दिल्लीत होते. हे ब्राह्मण महासंघाचं कार्य जे आहे हे तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे की त्याच्याकरता आम्ही या संघटनेमध्ये यायचं कारण देतो की आज प्रत्येक जण स्वतःला वेगळा ब्राह्मण काहीतरी समजतो. गुजराती ब्राह्मण असो, सिंधीमध्ये ब्राह्मण आम्ही त्यांना सुद्धा आमच्या जोडलं, पंजाबी जोडले, तेलुगू ब्राह्मण आहेत. सर्व ब्राह्मण जेव्हा एक होतील तेव्हा देशाला ब्राह्मणाची ताकद समजेल आणि ती ताकद आपल्याला दाखवायची आहे. जोपर्यंत ती ताकद दाखवणार नाही तोपर्यंत विरोधकाची टीका तुमच्यावर बंद होणार नाही. आणि तुमच्यातले गुण तर आहेच, ब्राह्मण हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेच, पण विखुरलेला असल्यामुळे त्याची ताकद आज जे समाजापर्यंत पोचत नाही. त्याच्याकरता आपले राजकारणात आपले समाजाचे लोक जाणं आवश्यक आहे. ब्राह्मण समाजाचे आज पवन महाराज आपले भूषण आहे, समाजभूषण, की जे या ब्राह्मण समाजात नगर परिषदेमध्ये तिसऱ्यांदा निवडून आले, सभापती आहेत आणि समाजाचा कोणतेही कार्य आवाज दिल्यावर उभे राहतात. असे जेव्हा ब्राह्मण समाजाचे लोक वेगवेगळ्या पदावर जातील राजकारणात, ते ताकद आपल्याला मिळेल. त्याच्याकरता आपल्याला एक संघ होऊन आपल्या समाजाला सहकार्य करणं आवश्यक आहे. आणि ब्राह्मण समाज असा आहे की कधीही त्याबद्दल मी गोष्ट सांगतो. ब्राह्मण समाज हा कसा आहे, न धन की चाह रही ना सत्ता का अभिमान रहा, न धन की चाह रही ना सत्ता का अभिमान रहा, ब्राह्मणों के कर्म में सदा विश्व का कल्याण रहा. ब्राह्मणों के कर्म में सदा विश्व का कल्याण रहा. जिसने समाज को ज्ञान और राष्ट्र को संस्कार दिए, जिसने समाज को ज्ञान और राष्ट्र को संस्कार दिए, देश को अखंड रखने वालों में ब्राह्मणों का सदैव योगदान रहा. ब्राह्मणों का योगदान अब आजादी की टाइम से देख लीजिए. हमारे आगरकर जी है, गोखले जी है, तिलक है, सावरकर है, चाफेकर बंधु है, मंगल पांडे है, रानी लक्ष्मीबाई है, ये सब के सब ब्राह्मण थे. ब्राह्मण का मैं तो समझता हूँ कि इन जो जिन्होंने अपने देश के लिए बलिदान किया, आज़ादी मिला की थी, इन महापुरुषों के फोटो हमारे ब्राह्मणों के घरों में होना चाहिए. इनके मार्ग, आज सावरकर के फोटो मिलना मुश्किल है घरों के अंदर. कई गाँव में सावरकर का नाम तक नहीं है. लोग उस पर टीका टिप्पणी, एक्चुअल सावरकर के ऊपर बहुत बड़ा व्याख्यान मैंने खामगांव में दिया था. तो ऐसे महान व्यक्तित्व के लोग हैं. आज भगवान परशुराम का फोटो हमारे घरों में मिलता नहीं. तो ये हमारी कोशिश होनी चाहिए कि जो हमारे आदर्श है, जिन्होंने हमको समाज के अंदर सम्मान दिलाया, जिन्होंने राष्ट्र के लिए काम किया, उन महापुरुषों की तस्वीरें ये हमारे घरों में होनी चाहिए.
ये मुझे लगता है। और मैं सब विद्यार्थियों को बताऊंगा, जैसे अब वक्त काफी हो चुका, मैं थोड़ा शॉर्ट में बताता हूँ आपको कि जी आप लोगों ने अंक अच्छे पा लिए, लेकिन अच्छे अंक पाना ये विद्यार्थियों से हमें अपेक्षा तो है ही है। उसके साथ साथ मैं चाहूंगा कि आप अच्छे चरित्र वाले इंसान बनो। ये चरित्र जो है ये बहुत जरूरी है। कॉलेज के अंदर थोड़ी मस्ती वस्ती चलती है, वो बात अलग है, लेकिन अपने समाज पे टीका नहीं करना, दूसरे समाज के बारे में बुरा नहीं बोलना और अपना चरित्र जो है वो हमेशा उज्जवल रखना, ये विद्यार्थियों को याद रखना बहुत जरूरी है। और आप लोग खूब आगे बढ़ो, खूब बढ़ो, लेकिन आपकी जो मित्र है, आपका जो परिवार है, आपकी जो गुरु है, आपका जो समाज है, जो संस्कृति है, जो संस्कार है और ब्राह्मण समाज की जो मूल्य है, उनको आप कभी नहीं भूलना चाहिए। ये लोग आप ऐसा करेंगे। मैं जो प्रतिभावान विद्यार्थी आज यहाँ पर आए, इन सभी को जो है छात्रों को बधाई दूंगा। उनके मैं मंगलमय भविष्य के लिए श्री चरणों में प्रार्थना भी करता हूँ और सबको अपने ओर से आशीर्वाद देता हूँ। और मैं विशेष तौर पे ब्राह्मण महासंघ के जो आयोजक है, कई लोगों के नाम यहाँ लिए गए, कई लोगों ने पर्दे के पीछे से भी बहुत हमारा हम लोगों को सहयोग किया, उन सभी का, क्योंकि अब सबका नाम लेना पॉसिबल नहीं है, तो उन सभी का हम लोग आभार व्यक्त करते हैं। और एक पंक्ति बोलकर मैं अपने शब्दों को विराम दूंगा कि आपकी यह छोटी सफलता कल की ऊंची उड़ान बने। सब विद्यार्थियों के लिए मैं बताना चाहूंगा कि आपकी यह छोटी सफलता कल की ऊंची उड़ान बने, तुम्हारे कर्म ही तुम्हारे परिवार की पहचान बने, तुम्हारे कर्म ही तुम्हारे परिवार की पहचान बने। आपकी यह छोटी सफलता कल की ऊंची उड़ान बने, तुम्हारे कर्म ही तुम्हारे परिवार की पहचान बने। ऊंचाई पर पहुंचकर भी पांव जमीन पर ही रखना, ऊंचाई पर पहुंचकर भी पांव जमीन पर ही रखना। इतना यश कमाओ कि तुम्हारा नाम ब्राह्मण समाज का अभिमान बने। तो आपका नाम जो है हम लोग गर्व से लेंगे कि इनका हमने सत्कार किया और ये हमारा ब्राह्मण समाज का व्यक्ति आज उनसे उतने पद पे है। तो यह सब लोग आप पुरुष से आपको सभी को मैं धन्यवाद देता हूँ और आयोजक को इतना सुंदर कार्यक्रम लेने के लिए उनको धन्यवाद देता हूँ। और आप सभी मान्यवर यहाँ उपस्थित रह के आपने हम लोगों को उपकृत किया, इसलिए सबका हृदय से आभार, धन्यवाद। जय परशुराम।